लाडक्या भावांना, लाडक्या ज्येष्ठांना, लाडक्या शेतकऱ्यांना सगळ्यांना शुभेच्छा. बळीराजाचं आलेलं संकट दूर हो आणि त्याच्या आयुष्यात देखील हा पाडवा सुखाचे, आनंदाचे, समृद्धीचे दिवस घेऊन येऊ. भाऊबीजेच्या वाट बघत म्हणजे ते लाडक्या बहिणींच्या भाऊबीज मिळणारच. भाऊबीज मिळणार आणि लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार. लाडक्या बहिणींना भाऊबीज मिळणार असं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलेलं आहे. ही योजना बंद होणार नाही असंही ते म्हणाले. मी हे स्पष्ट करू इच्छितो की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. कारण आमच्या महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली केवळ आणि केवळ त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन यावं, त्यांचं जीवन सुखी, समृद्धी, आनंदी व्हावं आणि ते स्वतःच्या पायावर आमच्या लाडक्या बहिणी उभ्या राहाव्या यासाठी आम्ही निर्णय महायुती सरकारने घेतला. आणि आता ई-KYC आता विरोधक जे अफवा पसरवत आहेत, ई-KYC मुळे असं होईल तसं होईल, परंतु ई-KYC मुळे हे आधार कार्ड लिंक होईल आणि आपल्याला ही पद्धत जी आणखी सोपी होईल, सुलभ होईल आणि त्यांना पैसे मिळतात ते सुलभतेने त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील, पारदर्शकता त्याच्यामध्ये येईल आणि त्याचबरोबर ज्या योजना, इतरही योजना ज्या आहेत लाडक्या बहिणींसाठी, त्या योजनांची देखील माहिती त्यांना मिळेल आणि त्यामुळे ई-KYC मुळे कुठलाही संभ्रम मनामध्ये कुणी ठेवू नये. ई-KYC मुळे आणखी सुलभता, आणखी पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा येईल आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये वेळेवर जमा होतील. आणि पुन्हा एकदा मी सांगतो, विरोधकांच्या अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये. जेव्हा आम्ही सुरू केलं योजना त्याही वेळेस विरोधकांनी याचा खूप अपप्रचार केला, परंतु लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हे मी पुन्हा एकदा सांगतो. कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर योजना ठरली आणि या महाराष्ट्रामध्ये जे लँडस्लाईड विक्ट्री जी मिळाली त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेचं देखील सिंहाचा वाटा आहे. शेतकऱ्यांचा, सगळ्यांचा, सर्वसामान्य लोकांच्या मुळेच या महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये लँडस्लाईड विक्ट्री मिळाली. त्यामुळे ज्या योजना आम्ही सुरू केल्यात त्या कधीही बंद होणार नाही. ज्या योजनांची आम्ही घोषणा केली आहे त्या देखील आम्ही टप्प्याटप्प्याने सुरू करणार. बिलकुल लाडक्या बहिणींनी घाबरण्याची, चिंता करण्याची आवश्यकता नाही. आम्ही सरकार म्हणून आणि त्यांचे लाडके भाऊ म्हणून आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. त्यामुळे कुठलीही चिंता आणि काही त्यांनी या योजनेबद्दल संभ्रम मनामध्ये ठेवण्याचं, शंका मनामध्ये ठेवण्याचं काही कारण नाही. विरोधी या लोगों में संभ्रम फैला हुआ है कि आखिर कहीं इस योजना को लेकर एक जो मन में शंका है उसे दूर करने के लिए आप क्या कहेंगे सर? सबसे पहले मैं ये कहूँगा कि मुख्यमंत्री लाडली बहन योजना जो महायुति सरकार ने शुरू की है वो कभी भी बंद नहीं होगी, ये स्पष्ट रूप से मैं कह रहा हूँ. और ई-KYC का जो मामला है ये आधार कार्ड लिंक होगा और ये जो सिस्टम है और सिस्टम ट्रांसपेरेंस होगी और ट्रांसपेरेंसी आएगी, उसमें सुलभता आ जाएगी और हमारी लाडली बहनों के अकाउंट में पैसे बराबर जमा हो जाएंगे. इसके साथ ही और कई योजनाओं की जानकारी भी हमारी लाडली बहनों को मिलेगी, उसका भी लाभ उनको मिल सकता है. और ये पूरी तरह ये लाडली बहना योजना जो हमने
हमारी महायुति सरकार ने शुरू की है, उसका मकसद ये था कि हमारी जो गरीब मध्यम वर्गीय तबकों की जो महिलाएं हैं उनके जीवन में बदलाव आ जाए, सुख समृद्धि आ जाए, आनंद आ जाए, उनका जीवन जो है वो उसमें परिवर्तन आ जाए। और इसीलिए हमने वो योजना शुरू की है। हमारी सरकार ने जो योजना शुरू की, ये योजना के बारे में विपक्ष ने कई आरोप लगाए थे, कई संभ्रम फैला। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। आता लाडक्या बहिणींना आज दिवाळीचा बोनस हा सकाळपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा झालेली आहे, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा झालेली आहे। 2 ते 3 तासामध्ये जे काही वाटप आहे ते सुरू झालेलं होतं ऑलरेडी। सकाळी 8 वाजल्यापासून पैसे हे यायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना अतिशय आनंदाची बातमी आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तुम्ही KYC केले असेल नसेल काही प्रॉब्लेम नाही। दिवाळीचा बोनस हा तुम्हाला सर्व लाडक्या बहिणींना येणार आहे आणि माझ्याकडून सर्व लाडक्या बहिणींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। उद्या दिवाळीचा पहिला दिवस आहे, नरक चतुर्दशी, अभ्यंग स्नान। त्यानिमित्तानं लाडक्या बहिणींची ओवाळणी जी आहे भाऊबीज ती अगोदरच पोहोचलेली आहे। दिवाळीला लाडक्या बहिणी स्वतः सगळं आपले काही साड्या वगैरे आहेत त्याची खरेदी करू शकतात, परंतु जर तुमचं नाव पात्र यादीत असेल तरच। जर पात्र यादीत नाव नसेल याचा अर्थ असा की जर तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता आलेला नसेल तर तुम्हाला दिवाळीचा बोनस मिळणार नाही। ज्या लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला आहे अशाच लाडक्या बहिणींना दिवाळीचा बोनस आणि ऑक्टोबर महिन्याचा असे म्हणून 3000 रुपये मिळणार आहेत। एका घरात 2 लाडक्या बहिणी म्हणजे 6000 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहेत। सोबत आनंदाचा शिधा असणार आहे, ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना सरकारकडून तिथं 10 वस्तू मिळणार आहेत। सोबतच 1 लाख रुपयापर्यंतचं कर्जसुद्धा लाडक्या बहिणींना मिळणार आहे आणि सोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गॅस सिलेंडरचे पैसेसुद्धा लाडक्या बहिणींना मिळणार आहे। त्यासाठी सुद्धा सगळी तरतूद ही झालेली आहे। रात्री उशिरा बैठक झाली होती, त्याच्यामध्ये ते सगळं काही मंजूर झालेलं आहे। जो चेक आहे तो मुख्यमंत्रीच्या सह्यांनी उपमुख्यमंत्रीच्या सह्यांनी सगळ्या लाडक्या बहिणींना तो डिपॉझिट करण्यात आलेला आहे। सकाळीच लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट पैसे यायला सुरुवात झालेली आहे। दिवाळी गोड झालेली आहे। लाडक्या बहिणींना किती रुपये मिळणार मी तुम्हाला सांगतो बघा। ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि दिवाळी बोनस असे म्हणून 3000 रुपये, गॅस सिलेंडरचे 2490 रुपये आणि एका घरात जर 2 लाडक्या बहिणी असतील तर 6000 रुपये आणि हे 2500 म्हणजे जवळपास 8500 रुपये लाडक्या बहिणींना आज हे वाटपाला सुरुवात झालेली आहे। आपले खाते, मोबाईल खाते सगळं काही चेक करा। सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही पात्र लाभार्थी यादीमध्ये आहात का नाही हे चेक करा। जर नसाल तर तुम्ही अंगणवाडीमध्ये जाऊन तिथं पुनर्अर्ज पडताळणीसाठी लगेच आज अर्ज करा, अन्यथा तुम्हाला कुठलाही हप्ता येणार नाही, कुठलाही बोनस तुम्हाला येणार नाही। त्यासाठी तुम्हाला हे सगळं करणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्यात म्हणजे आता तुम्हाला काही प्रश्न असतील तुम्ही नक्की विचारा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करायचा आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र।